श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDPची ग्रोथ जी आहे ते 2012-13 साली जे 100 लाख कोटी होते आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपलं पायाभूत विकास जो आपण म्हणतो केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2024च्या फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर दॅट इज खाजगी क्षेत्र, तर ते 9.5% GDPचं म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय, मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा जे जवळजवळ 25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते. रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकारचं आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत जसं की हेल्थकेअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहे. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये 210 गिगावॉट जी कॅपॅसिटी होती 2014 मध्ये ती आता 521 गिगावॉटची झाली आहे. म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे दॅट इज सोलार, विंड आणि जे आपण बायोमास, जिओथर्मल जे म्हणतो 25 गिगावॉटचं ते 2063 गिगावॉट झालेलं आहे. म्हणजे साधारण 9.5 पटी तो वाढलेला आहे. सोलार 2 गिगावॉट पण नव्हतं, आता 140 गिगावॉटवर आहे, म्हणजे 70 पटी वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500च्या पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटरवर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटरच होतं, आता 1,050 किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनमचा आता 2,700 मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3 पटी वाढ पेक्षा जास्त आहे.
इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेलं आहे आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019मध्ये स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईनमध्ये 7,400 प्रोजेक्ट्स जे PMO कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट्स ह्याच्यात मॉनिटर होतात आणि 100% प्रोजेक्ट्स हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे हे प्रोजेक्ट्स एक्सपिडाईट पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15ला इम्प्लिमेंट केलं होतं. वाया सेबी हे ट्रस्ट फॉर्म होतात आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट्स हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग PPP आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 सालीनंतर जवळजवळ 25 ते 30% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे ते ॲक्सेलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेजमध्ये, मेट्रोजमध्ये, पोर्ट्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा ह्याचं ते 100% FDIचा जो मूव्ह आला 2014 नंतर, त्याच्यात जवळजवळ 15 ते 20% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ॲक्सेलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 साली झालं. त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80 ते 85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँक्रप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे त्याची संहिता जी आहे 2016 त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10 ते 12% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्ट्ससाठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट्स ह्याच्यामुळे एक्सपिराईड झाले. स्मार्ट सिटीज मिशन अमृत योजना 2015 साली जी आली त्याच्यात जवळजवळ 10 ते 12% प्रोजेक्ट्स जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 नंतर जो लॉन्च झाला त्याच्यात 70 ते 75% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. लँड ॲक्विजिशन अमेंडमेंट ॲक्ट जो होता 2013 साली आला, पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट्स आले आणि त्याच्यात जवळजवळ 30 ते 35% प्रोजेक्ट्स जे की खूपच रखडलेले होते, एस्पेशली रोड्स, हायवेजमध्ये, ते सगळे खूप एक्सपिराईड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ॲक्ट जो होता 2015 साली त्याच्यात 5 ते 7% प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले, म्हणजे ते ॲक्सिलरेट झाले. त्याच्यामुळे उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट्स. आणि हे सगळे 7,400 प्रोजेक्ट्स जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता, ते कर्ज पुरवठा जो होता त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे RBIचे गाईडलाईन्स आले 2018मध्ये त्याच्यात जवळजवळ 25 ते 30% प्रोजेक्ट्स एक्सपिराईड झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे. बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत. रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 वर्षात शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्त्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले, सरकारने आता 3 ते 5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेजमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे. तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल, म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे, तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000 ते 60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. म्हणजे ते 10 ते 30 पटी जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की ह्याच्यामुळे भरपूर फायदे आहेत.
आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30 ते 100 वर्षाची लाईफ असते. तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणच्या हिशोबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काय महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13 ते 14% GDPचं आहे आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8 ते 9% आहे GDPचं. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय. आपण जवळजवळ दीडपट किमती आहेत आणि 60 ते 65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होते, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लाँग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ह घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माईलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. यामुळे सरकारांनी ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे? पहिली गोष्ट, वॉटरवेज जे आहेत ते 2 ते 4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की. आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत, जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं, ते पूर्ण शिफ्ट होईल, रस्त्यांवरून पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि हे बंदरांचं जे विकास करायचा आहे तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेविंग पण होईल, कॉम्पिटिटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार. श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्त्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.